Sponsored by Trimurti Gold, Silver and Diamond House since 1968. Sarafa Bazar, Amravati. रोंघे सेल्स अँड चेतन ट्रेडर्स, पारस पाईप अँड फिटिंग आणि सेरा सॅनिटरी वेअर फॉसेटचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर. And अश्विनी अमृततुल्य, अश्विनी चहा बघाच एकदा तरी पिऊन. युसेन न्यूजच्या चौक चुनाव चौपाल या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एक वेळा सर्वांचं स्वागत आहे. आपण अमरावती शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकावर आहोत आणि नागरिकांच्या काय प्रतिक्रिया, प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया हे आपण आज जाणून घेणार आहोत. अमरावती लोकसभेचा जर विचार केला तर अमरावती शहरामध्ये जवळपास तिरंगी लढत असल्याचं चित्र आहे. मात्र आता तिरंगी लढतीनंतर दुरंगी लढत समोर येत आहे. बळवंत वानखडे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत तर भाजपच्या ज्या उमेदवार आहेत नवनीत राणा यांच्यात अटीतटीची लढत होणार असं चित्र जवळपास स्पष्ट झालेलं आहे. उन्हाचा वाढता पारा त्यातच पावसाचं आगमन यामुळे अमरावतीच्या प्रचारात कुठेतरी व्यत्यय येत आहे. प्रचार सभा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात अमरावती जिल्ह्यात सुरू आहे. चला तर मग जाणून घेऊया अमरावतीकरांच्या प्रतिक्रिया. मध्ये लोकसभेचा माहोल सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला कोण येणार? आपलं हे अमरावतीमध्ये का हां, नवनीत राणा. नवनीत राणा. हो काय विकास केला वाटते बाई? हो मोदीच्या कामावर तुम्ही खुश आहे? बिलकुल 100%. 100%. हो तुमचं मतदान कुठं आहे, कोणत्या गावात आहे? आमचं वर्धामध्ये आहे. वर्धामध्ये. तळस, रामदास वर्धामध्ये तळस. कोणी? तळस. तळात. अमरावतीमध्ये? अमरावतीमध्ये नवनीत राणा. अमरावतीमध्ये लोकसभेचा माहोल सुरू आहे, पण तरी कोण वाटते मोदीचे कामं केलेले आहे त्याच्यावर कुठे आहे तुम्ही? हो कोण येणार मग आता तुमच्या गावात? तर गावात मोदीच येणार. मोदीच येणार. हा काका काय वाटते मतदारसंघात कोणाचा जोर आहे? मोदीचा. मोदीचा. आम्हाला घरं दिले, आम्हाला कंट्रोल फुकट आहे, सारं फुकट आहे. मग आम्ही कोणाच्या मागं धावा? मोदीच्याच. मग सांगा, गरीबाले झोपड्या होत्या तर माल शिलापचं दिलं, मग त्याच्याच मागं धावा लागते ना. हां काय वाटते तुम्हाला अमरावती लोकसभेचा रणधुमाळी सुरू आहे, मध्ये कोण विजयी होणार यावेळेस पंजाचा विजय वाट पंजा? बळवंत भाऊ. बळवंता भोसा. तुम्ही कुठं राहता? हा तुम्ही कुठं राहता? तुम्ही असदपूरला. असदपूर. असदपूरमध्ये कोणाचा माहोल आहे? अचलपूर तालुका कोणाचा माहोल आहे तिकडे? हा पूर्णनगरच्या. तिकडे कोण आहे, पंजा की कमळ? पंजा आहे. पंजा आहे. काकू काय सांगाल, कोण येणार निवडून? आमच्या इकडे काय मिळालं, कोणी त्याचं माहीत पडन वेळेवर. तर तुम्हाला काय वाटते? आता काय आमच्याकडे कमर चालू आहे. कमळ. हो हो काका, निवडणूक सुरू आहे, तुम्हाला काय वाटते अमरावती लोकसभा मतदारसंघामधून कोण निवडून? कमळ. 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 कोणाचा आहे कमळ? राणा. राणाचा आहे. नवनीत राणा. कामं केले का बाईनं, काय वाटतं? वा कामं केले. मोदीच्या कामावर खुश आहे का तुम्ही? मोदीच्या कामावर सुद्धा राणाचं काही घेणं नाही आम्हाला. मोदीच्या कामावर खुश. विजय कोण होईल? राणा. मोदी. मोदी. काय काकू, अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुका सुरू आहेत, तुम्हाला काय वाटते कोण निवडून आलं पाहिजे? नवनीत राणा. का बरं? मोदींनी कामं चांगले केले म्हणून आम्हाला मोदीच पाहिजे. मोदीने काम केले वाटते का तुम्हाला? हो. मोदी म्हणते अबके बार 400 पार. 100% बरोबर आहे. सभेच्या निवडणुका सुरू आहेत, काय वाटते तुम्हाला कोण निवडून येणार, कोणाचा जोर आहे? आता हे तर विचारायला नाही पाहिजे कोण निवडून येणार. तरी पण जोर काँग्रेस की मोदी असं? नाही असं पर्टिक्युलर याच्यात नाही सांगू शकत ना. मतदार कसं सांगणार की हा निवडून तो निवडून, असं सांगायला नाही पाहिजे. कामावर खुश आहे काय ते, काही तर तुमचा विचार असेल. नाही, आमचा विचार हाच आहे की बाकी लोकांनी अपोजिशन जे आहे त्यांनी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. अपोजिशन जेवढं वीक आहे त्यांना त्याचा फायदा यांना होते आहे मोदी सरकारला. तर अपोजिशन स्ट्रॉंग व्हायलाच पाहिजे. अपोजिशन जेव्हा स्ट्रॉंग राहील तेव्हा कुठे यांना फायदा होईल. अपोजिशनच स्ट्रॉंग नाही आहे तर मग नॅचरली तेच निवडून येतील. लोक विचार काय करतात, अपोजिशनमध्ये कोणी विचारच नाही आहे, त्यांचे विचारच असे आहे म्हणजे समजतच नाही लोकांना काय बोलतात आहे ते. एक नेता काय बोलते, एक नेता काय बोलते, एक नेता असं त्यांच्यातच मतभिन्नता आहे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येते. आणि नवीन काहीतरी काढत राहतात ते. फक्त जातीवर राजकारण होऊ नये एवढंच म्हणणं आपलं. जातीवर राजकारण कधीच करू नये. जाती वेगळी, राजकारण वेगळं, याच्यात मतभिन्नता असायला पाहिजे. दादा, पण अमरावती जिल्ह्याचा जर विकास केला, विकासाचा जर हे घेतला, अमरावती म्हटलं तर तुम्ही बाईनं सुद्धा विकास कामं केलेले आहेत त्यात. बाकी तर कोणी काम करण्याला एक दिसत नाही कोणी दुसरा. म्हणजे नाहीच आहे ना. इथे तुम्ही रिझर्वेशन आणून ठेवल्यामुळं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तोच आहे. हा 20 वर्षाहून रिझर्व करून ठेवला आहे मतदारसंघ. मग काय करणार? म्हणजे आपल्याला आवश्यकता नसताना तो उमेदवार आपल्याला भेटते.
काय करतात त्यात मग तो शेवटी पक्षावर जातात लोक. असं आहे ना. म्हणजे ज्या मतदाराला आपण उमेदवाराला ओळखतच नाही तर त्यांना कसं करायचं, काय करायचं त्यांना, हे आश्वासनं सगळेच देतात. आश्वासनाचा काही मतलब नाही आहे याच्यात. या राजकारणामध्ये इलेक्शन येतोपर्यंत आश्वासन नसते, नंतर मग काही सांगता नसते त्यांचं. त्यासाठी थोडंसं जे ग्राउंड लेवलला पाहिजे तसं इथे नाही आहे. आधी जसे नेते होते तसे नेतेही नाही राहिले. चांगल्या नेत्यांना बाजूला सरलं गेलं. जे चांगले होते, जे काही करू शकत होते ते बाजूला गेले. आता येऊन राहिले. बाई करते आहे थोडेफार, करून राहील तिच्या हिशोबाने करते थोडीफार. ते लोक त्याच्याच मागे जातील. आता बाईचं राजकारण सगळ्यांना माहिती आहे कसं आहे 2 वर्षाच्यापासून. काय वाटतं तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत कोण निवडून येईल? मैं प्रकाश बाबू खरुले है और माजी गवर्नमेंट कर्मचारी हूँ. जीत के आने वाला ये बताओ. बताता हूँ, मेरा आइडेंटिटी तो बताना पड़ेगा, कौन बात कर रहा है, क्या बात कर रहा है. और मैं अम्बेडकरी कार्यकर्ता हूँ. आपने बोला कि कौन चुन के आएगा. जनता का प्रॉब्लम कुछ नहीं है, बेकारी है. दर्जनों से बेकारी हो रहे, काम धंधे, कोई फैक्ट्री नहीं, कुछ नहीं. लोग अपने मनस्थिति में बेचैन है महंगाई से. और अभी कोई डिसाइडेड नहीं है. कोई इतना भी जो डजन भर कैंडिडेट है खड़ा. कोण निवडून येईल? निवडून आता कसं येईन, जातीवरच राजकारण चालू आहे. त्याच्यामुळं जातीची जी जास्त गणना आहे तोच निवडून. सांगा कोण? अबे जनता बहुत होशियार है. भारत सरकार किसके अंडर में है और राज्य सरकार भी वही पार्टी के अंडर में देंगे तो सत्ता होगा, विकास होगा महाराष्ट्र का. बस इनडायरेक्टली समझ गए आप कौन चुन के आएगा. सत्ताधारी पार्टी का ही कैंडिडेट चुन के आएगा, नवनीत राधा चुन के आएंगे. मोदी के काम पे खुश है क्या? हाँ? मोदी के काम पर आप खुश है क्या? मोदी सरकार मोदी को कोई भी पार्टी में प्राइम मिनिस्टर का कैंडिडेट का फाइटर नहीं है. ना इलासा तो मोदी को प्राइम मिनिस्टर बनाना पड़ रहा है हमको, जनता को. कांग्रेस के पास में, कांग्रेस बदमाश पार्टी है. कांग्रेस ने प्राइम मिनिस्टर का कैंडिडेट बनाया नहीं. वो घरेलू राजकारण स्वार्थी के लिए कैंडिडेट बनने दिया, इसलिए कांग्रेस पे ये बुरे दिन आए हैं. काय वाटते काका कोण निवडून? मोदीच्या मार्गच नाही ना. काय म्हणतात? आमचं म्हणणं आहे की मोदी आला पाहिजे. हो असं म्हणणं आहे की मोदी आएगा, मोदी आएगा. जितने मोदी के कैंडिडेट निवडून कोणी हो, काँग्रेस नाही ना, फक्त आपल्याला मोदी सरकार नाही पाहिजे. बाकी कोणी निवडून आला चालते. ह्या मोदीच्या पायी आम्हाला मोजगार हे पाहून घ्या पाय हातात. हे लेकरा बाहेरून रोजगार नाही भेटून राहिला. दिवस सकाळी 7 वाजतापासून येतो आम्ही. काही भरपूर रोजगार नाही दिला त्यांना. सरकार कोणतंही आलं तर चालते, पण मोदी सरकार नाही पाहिजे आपल्याला. बस कोणतंही येणार. आमचं म्हणणं आहे का वरवंतराव वानखडे निवडून येते 100%. आम्हाला व्यवसाय मिळून जाईल. कारण आम्हाला व्यवसाय मिळतो, जर माणूस आला तर आम्हाला हे इकाचं काम पडणार नाही. काही नाही तो रोजगार आहे. नाही तर काय हे का लागते आम्हाला. आता मोदी येते किंवा हे म्हणलं नाही, पण वरवंतराव वानखडे 100% येते. आमच्या इकडे 5 वर्षे राहिले खासदार, आमच्या मतदारसंघात एकही काम नाही केलं हे राणाबाईनं. एकही नाही, रोड नाही, पूल नाही, काहीच नाही. पुन्हा आमच्या एसटीचा प्रॉब्लेम आहे. आमच्या इथं अडणाऱ्या गाड्या लागते 2:30 वाजता 3 वाजता. आणि हे काय करतात कर्मचारी लोक, सुपरचं बोर्ड लावते आणि आम्हाला म्हणते अडणारी थांबत नाही. हे शाळेचे पोरं आहे. विचार घ्या, सांगा रे. काय वाटते शाळेत कॉलेजमध्ये कोणाचा? दिनेश बुबच निवडून शिट्टी. खासदारच म्हणून आपल्याला तो पाहिजे. राणा पाना पाहिजेच नाही आपल्याला. एकही काम नाही केलं. एका महिन्यापासून आम्ही सोलर लाईटवरला हे दिला निरोप. एकही काम नाही केलं. 8 दिवसात करतो, 2 दिवसात करतो, एकही नाही झालं. गावात आल्या होत्या, गावात आल्या त्याच वेळेस मेसेज दिला होता नवनीत राणाला, त्यावेळेस काहीच नाही केलं. कोणाचा माहोल आहे गावात? गावात दिनेश बुब, शिट्टी, बच्चे भाऊ कडू. वहाँ पर संजय देशमुख का, हाँ संजय देशमुख और राजेंद्र पाटिल. लोग बहुत बोल रहे हैं मोदी की सरकार आएगी, मोदी की सरकार आएगी. क्या लगता है आपको? मोदी की तो सरकार आएंगी, क्योंकि जब तक मशीन है जब तक तो मोदी को वही आना है. मशीन है जब तक के तो वही आना है. मोदी ने जो कामकाज किया वो कामकाज पे आज खुश है कि नहीं? नहीं, अल्लाह का एहसान है ना. अच्छे है बेचारे ने, बहुत कुछ करा. क्योंकि 2.5 साल उन्होंने राशन दिए, ये दिए, बहुत दिए बेचारों ने. राशन मिल रहा है कि हाँ मिल रहा. अल्लाह का एहसान है कि 2.5 साल तक के का दिए उन्होंने, फ्री दिए. और क्या देंगे वो. बहुत काश्तकार को भी बहुत सुविधा दी उन्होंने बेचारों ने.
तो अभी आप मोदी के काम पे खुश है? काम पर तो खुश है उनके वाले, अल्लाह कैसा ने। हाँ वापस से आने को ना ऐसा लगता? नहीं, सत्ता तो उनकी बनेगी ना, मोदी की सत्ता। अभी तो जब तक वो है जब तक तो उनकी सत्ता रहेगी, बाद में फिर मशीन नहीं रहा तो वो होता। आपको लगता है कि ईवीएम की मशीन में फॉल्ट होगा? अब इसका तो अपने को नॉलेज नहीं है सर, क्योंकि अपन इसमें बहुत दूर रहते ना ये राजकारण से, लेकिन उनके काम पर खुश है, लेकिन ये बात सही है। हाँ काय वाटतं तर बळवंत वानखडे आहे, राणाबाई आहे, अजून एक दिनेश भाऊ आहे. आता मागं पुढं उमेदवार कोणता आहे? चांगला उमेदवार बळवंत वानखडे आहे, एक नंबर. त्या दोघांपेक्षा चांगला उमेदवार तो आहे. हा काही कामं केली का बळवंत कामं वानखडे? वाढवा. आता आमदार आहेत ते तर ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पंचायत समितीपासून त्यांनी आमदारपर्यंतची मंजिल मारली त्यांनी. आता खासदारकीसाठी उभे आहे. निवडून येतील का वाटते का? वाटतंच. येतील निवडून. हा तुम्ही कोणत्या गावचे आहे? मी इथेच राहतो. माझं गाव खानापूर आहे. तुमचं मतदान खानापूरला आहे ना? हो, खानापूर तू अमरावती इथेच करतो मी मतदान. गावला ह्या करतो, पण ही दोनपैकी एक ठिकाणी करतो मी. तर बळवंत भाऊ तुमचं मतदान सुपर माणूस आहे दोन्ही माणसापेक्षा. सुपर दोन्ही माणसापेक्षा. मी इथला नाही आहे ना, तरी पण केंद्रात कोणाचं सरकार आहे? आता मला तर काही सांगता येणार नाही, कारण मी इथला नाही आहे. तरी पण तुम्ही भारताचे नागरिक आहे ना, देशात हा, कोणाचं हा. सरकार पाहिजे? सरकार मोदीचं सरकार पाहिजे. मोदीचं. तुम्ही कोणत्या गावचे आहे? मी वरुडचा. वरुड म्हणजे वर्धा जिल्ह्यात येते. वर्धा जिल्ह्यामध्ये काय वाटते तुम्हाला? वर्धा जिल्ह्यामध्ये तळसील. हो, वरुडात सध्या कोणाचा प्रचार जोरात आहे? सध्या प्रचार तळसचाही सुरू आहे आणि त्या अमर काळेचाही प्रचार सुरू आहे. काल शरद पवार आले होते, त्यांची सभा झाली. आता अमर काळे दौऱ्यावर आहे तिकडे शेघाट वगैरे. पण तळसची जे प्रचार रीती आहे ती मोठ्या प्रमाणात. हो, त्याला म्हणजे एक तर कास्ट फॅक्टर आहे एक महत्त्वाचा, आणि दुसरी गोष्ट पक्षाचे, त्याच्यामुळे त्याचं पार्ट थोडंसं जड आहे. याला थोडा कठीण जाईल. वरती तर मोदी जे आहे हा. ते म्हणते अबकी बार 400 पार. हां, नाही 400 पार नाही. ते बहुमत भेटेल त्यांना, ते खूप नाही, थम्पिंग मेजॉरिटी येणार नाही. पुन्हा पंतप्रधान होणार का? पण हो, होऊ शकते. कारण काय काँग्रेसने पूर्ण कुठे उभे केले कॅन्डिडेट. 273 274 कॅन्डिडेट उभे केले. त्याच्यात त्याचं सरकार थोडी बसते. आणि इथं एकामेकाचे कपडे आजच फाडून राहिले. ह्याचा जो कॅन्डिडेट कुठं प्राईम मिनिस्टरचा आहे, त्याच्यामुळे मोदी हा, तर त्याचा फायदा भेटेल त्याला. याचा जो कॅन्डिडेट प्रोजेक्ट नाही केला ना अजून यांनी, कोण आहे याचा? इंडिया आघाडी आहे, पण कॅन्डिडेट कुठं आहे? कोणाच्या नावावर इलेक्शन लढून राहिले? पण इंडिया आघाडीचा प्रचार तर जोर धडाक्यात सुरू आहे. आज शरद पवार अमरावतीत आहे, उद्धव ठाकरे अमरावती. किती जोरदार प्रचार केला त्यानं, तरी ते एकामेकाचे कपडे फाडणारच आहे शेवटी. मी होतो. अजून महाराष्ट्रात तेच सुरू आहे ना. 3 जण आहेत, 3चा काम बिघाडा सुरू आहे. ते नाशिकची जागा ठरली नाही, तिकडली आणखी मुंबईच्या जागा ठरल्या नाही अजून. असं चालूच राहणार आहे. कोल्हापूरमध्ये कोणाचा रंग आहे? बळवंत वानखडे. बळवंत भाऊ. काय वाटते, बळवंत भाऊ येईल? हाँ आले तर काम करतील? हाँ करेंगे लगता है. काय वाटते अमरावतीचा विकासासाठी काय झालं पाहिजे? विकास के लिए काम करना ज़रूरी है. सारे आपको क्या लगता कोणता विकास होना जल्दी होना जरूरी है? नौकरियों पर ध्यान देना चाहिए. काय वाटते काका, अमरावतीत लोकसभेचा माहोल लय तापला आहे सध्या. हो, काय कोण निवडून येईल? माझं खेडं गाव आहे, कृष्णापूर. इकडे कोण आहे? तिकडे बळवंत भाऊ साहेब वाटतं. हो, की लोकसभेचा निवडणुकीचा पारा खूप वाढला आहे मोठ्या प्रमाणात. आता शेवटचे 3 दिवस राहिले प्रचारासाठी. तुम्हाला काय वाटतं? माझा सगळं फाईट बळवंत वानखडे आणि बच्चूभाऊच्या चिठ्ठीत आहे. ताकददार माझं बच्चूभाऊ. अचलपूर, चांदूर बाजार, मेळघाट, तिवसा सगळं, आणि इथे दोघात फाईट आहे. हे 3ऱ्या नंबरात गेली नवनीत राणा. बच्चूभाऊ टॉपवर. शेवटल्या दिवशी बच्चूभाऊची सीट येणार आहे. यारबाज माणूस आहे, आणि अचलपूरचा विकास पाहत असा त्याच्यावर शिकण्यासारखा आहे. आदर्श आहे तो समाजाचा. तुम्ही कोणत्या गावचे आहे? मी चांदूर बाजार. अच्छा,
चांदूर बाजारमध्ये बच्चू भाऊ सगळं एक नंबरवर बच्चू भाऊ, अचलपूर बच्चू, दिवसा बच्चू, मेळघाटहून आल काल मी. आतून सगळा बच्चू भाऊ चालू आहे. फाईट आहे वानखडे आणि बच्चू भाऊची. पण मग असं तर अमरावतीत चित्र दिसते की बळवंत भाऊ नका कमळमध्ये फाईट आहे. नाही 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 चुकीचं चित्र आहे हे. प्रदर्शन आहे जे आहे ना, प्रदर्शन आहे. वस्तुस्थिती खालच्या तळागाळातली शेतकऱ्याचे प्रश्न आहे. गारपीट झाली आहे. शेतकऱ्याचा प्रश्न जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न आहे. काही नाही. बच्चू भाऊ राजा माणूस आहे. तळागाळात जाते तो माणूस ज्यानं दिवाळीच्या दिवशी पेशंट मुंबईला नेते. दिवाळी मुंबईत चांगली करते. ती दिव्यांग आहे, तळागाळातला मजूर आहे, सुशिक्षित बेकार आहे आणि दाता माणूस आहे. दाता गाडगे महाराज आहे. गाडगे महाराज त्यातून हातून मत आहे त्याचं. तुम्हाला दिसणार नाही. अदृश्य शक्ती आहे. एक नंबरवर तो आहे. त्याची पैठ बळवंत वानखडे सोबत आहे. शेट्टी आणि बळवंत वानखडे हे तर तिसरा नंबर गेले झाला. काहीच नाही. अफवा आहे तुमची अफवा. सगळे ग्रामीण एरियात बच्चू भाऊ आहे. सुप्त लहर आहे. सुप्त लहर गावा बच्चू भाऊचे. काय वाटते, कोण वाटते तुम्हाला अमरावती? आपला देशात सगळ्यात मोठा लोकतंत्र आणि लोकशाहीचा देश आहे. हे लोकशाही आणि लोकतंत्र टिकलेलं पाहिजे. हे टिकवून ठेवणारं सरकार आवश्यक आहे. तरी पण कोणतं सरकार यायला पाहिजे असं वाटतं? आता ते निश्चित आपण तर गेस करू शकत नाही. पण गेल्या 5 वर्षात जे सरकार होतं त्या सरकारच्या कामावर तुम्ही खुश आहात? नाही कारण की बेरोजगारी वाढलेली आहे असंख्य प्रमाणात आणि बेकारी वाढलेली आहे. शिक्षणाचं खाजगीकरण झालेलं आहे. वेगवेगळे नियमावली आढळून म्हणजे असं जे सरकार अभिप्रेत असलेलं सरकार नाही आहे सध्या तरी. आता पुढे जनता काय ठरवेल म्हणून मी इथेच म्हणून लोकशाही आणि लोकतंत्र टिकलेलं सरकार आवश्यक आहे. सध्या अमरावतीच्या बस स्थानकावर आहोत. युवकसुद्धा आपल्यासोबत आहेत. काय वाटते, अमरावतीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचा जास्त जोर आहे? मला तर वाटते की नवनीत राणा निवडून येणार आहे आणि त्यांचं म्हणजे कामं करायची शक्यता म्हणजे एक नंबर कामं करणार आहे पुढं चालून ते. मला असं वाटते की नवनीत राणा निवडून येणार आहे. पण देशाचा जर विकास केला तर वरती कोण पंतप्रधान कोण आहे? मोदी साहेब. मोदींनी गेल्या 5 वर्षात प्रचंड काम केलं. असं प्रचंड कामं केले आहे आणि त्यांच्यासारखे कामं कोणीच नाही करू शकत मला असं वाटते. हां, मी वनारशी, सुकडी वनारशी. यावरची पहिल्यांदा मतदान हां, नाही आधी पण केलं आहे. आधी पण केलं. गावात कोणाचा जोर आहे? बळवंत वानखडे आणि नवनीत राणा. संघाच्या निवडणुकीला आता 3 दिवस उरलेले आहे. प्रचार जोरदार सुरू आहे. जाहीर मोठ्या सभा होऊन झाल्या. अमित शहा येऊन झाल्या. आज उद्धव ठाकरे आले आहेत. तुम्हाला काय वाटते, कोणाची हवा आहे अमरावतीत? कोण निवडून येईल? आम्हाला वाटते वानखडे वाटते आम्हाला. पंजाब नवनीत राणा काहून नाही वाटत? काऊन की ते दुसरं चिन्ह घेतलं त्याने. कमळच्या इकडे गेली ते नवनीत राणा. त्यांचं चिन्ह पाना होता म्हणून का आता लोक कोणीच त्याला काँग्रेसला, राष्ट्रवादीचा सपोर्ट होता. तेव्हा सगळ्यांचा सपोर्ट होता. आता सपोर्ट नाही आहे म्हणून. तुम्हाला काय वाटते, अमरावतीतून कोण निवडून येईल? आम्हाला वाटतं बलवंत वानखडे येणार आहे. कारण की चांगलाच प्रचार चालू आहे त्यांचा आणि लोक पण त्यांच्यासोबत प्रतिसाद देत आहे. हां, आणि माणूसही चांगला आहे. तो व्यक्ती चांगला आहे. बळवंत वानखडे जर निवडून आले तर जिल्ह्याचा विकास होईल? जिल्ह्याचा विकास होईल ना. कसा का नाही होणार आहे? कारण की हे जो पार्टी करणार आहे विकास तर तो पण करणारच आहे ना. तो तर आधी राहिलेला आहे आणि सर्व गरीब जनतेला घेऊन चालतो तो. मोदी तर असं म्हणते अबकी बार 400 पार. उनका कहना है, वो उनका कहना है. मोदीजीच्या कामावर तुम्ही खुश आहे की ना? आम्ही कशाला खुश कशा खुश आहे ना. जनतेला इथं कामधंदा आहे का? कोणत्या तरी कंपन्या नाही आहे. इथल्या कंपन्या गुजरातमध्ये गेल्या. मग इथला माणूस का करणार आहे? हा जवान मुलगा दरदर हिंडतो. उद्योग कोण्या गोष्टीचा आहे? कोण्याच गोष्टीचा उद्योग नाही ना. दरला राजकामाला बांधकामाला जातो आणि दुसरी गोष्ट ऑटो घेतला का चालला आपला. एज्युकेशन गेलं ते चोला आहे. मग तो कोणाकडे लक्ष देणार आहे? शेवटी तर आपल्याला पाहावंच लागेल की नाही दुसरा. तुम्हाला काय वाटते, बलवंत वानखडे भाऊ चांगले आहेत ना. म्हणतो की मी कोणत्याही पक्षाबद्दल बोलत नाही आहे. हां, माझं एकच म्हणणं आहे, जनतेला एकच म्हणणं आहे का ह्या वर्षी वोटिंग विचार करून करा. आणि जनतेला विनंती करतो की ह्या हाय लेवलचं इलेक्शन आहे और समजदारीचं इलेक्शन आहे. और ह्यामुळे मी सांगतो की कोणत्याही पक्षाच्याबद्दल मी बोलत नाही. माझं एकच म्हणणं आहे का
हाय लेवलचं इलेक्शन आहे. समजदारीला वोटिंग करा. जनता समजदार आहे, त्यांना सांगा नाही लागत का ह्या माणसाला वोट करा, ह्या माणसाला करा. हा पण उमेदवार असा पहा जो आपल्याला रात्रंदिवस कामी पडते, त्या व्यक्तीला जितून आणा. बस. जय 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 भीम, जय महाराष्ट्र. काय सांगाल तुम्ही, कोणी निवडून? बलवंत वानकडे. अमरावती लोकसभा मतदारसंघाची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपण तर मोदीला पण वोट करणार आहे. कुठली कमाल मोदीच्या खुश. एवढे रोड वगैरे दिसून राहिले ना. 60 वर्ष त्यांना दिलं काँग्रेसला, 15 वर्ष आता कमीत कमी कमळाला द्या तुम्ही BJPला. अमरावती त्याला अपोजिशन नाही, कोणी कॅन्डिडेटच नाही आहे ना त्याच्यासमोर. कोण आहे मोदी समोर सांग. तुमचं मत कोणाला नाही? आमचं मत कमळाला. अमरावतीमधून काय वाटते भाऊ तुम्हाला, कोणाचं? सांगा. आमचं वोट पंजा वानखडे. आम्हाला हाच पाहिजे. मोदी सरकारनं किती महागाई केली हो. ते सरकार आले 15 वर्ष झाला. 15 वर्षात एवढी महागाई झाली की दुनिया भरायची. रोड बनले फक्त. काय रोडानं काय होणार आहे सांगा मला. रोडाबद्दल काय होणार आहे? रोड बनले हे पहिले आपले डांबरीकर होतं तर मोदी सरकार गरिबाला अनाज देते असे सांगते ना. अनाज देऊ राहिले. बरोबर. अनाज देऊन काय करता? बेरोजगारी वाढली ना. सर्व्हिस कुठं आहे सांगा मला. शिक्षण बंद झालं आहे ना. सर्व्हिस चाललं असतं ना. बेरोजगारी म्हणजे किती वाढली आहे सांगा मला. चांगला शिक्षण सवरलेला माणूस ॲटो चालू राहिला. काय करणार आहे त्या गोष्टीला? ॲटो चालून राहिला ना तो. शिकला सवरलेला माणूस ॲटो चालू राहिला. आणखी बा बेरोजगारी एवढी वाढली की दुनिया महागाई खूप झाली आहे. आमची ॲटो सीट वाढली आम्हाला माहीत आहे, पण महागाई एवढी वाढली की आमच्या लेकराला शिकवायला आम्हाला म्हणजे आम्ही 1000 रुपये कमवून तर आम्हाला लेकराचं शिक्षण नाही होऊन राहिलं. पूर्ण काहीच नाही होऊन राहिलं. काय सांगावं आता. काहीतरी पाहिजे ना थोडं बहुत. काय वाटते कोणाचा माहोल अमरावतीचा? अमृत पंजा बळवंत वानखडे. 100% बळवंत वानखडे निवडून येणार आहे. काँग्रेस 100%. सगळे 101% महागाई वाढली आहे. भरमसाठ आहे. महागाईला खतम करायचं आपल्या. नवनीत काम रवी राणा काम कोणतं केलं? फक्त अनाज वाटतं लोकांच्या घरात, बस एवढंच. काय नवनीत राणानं काम काय केलेलं आहे? फक्त फाटल्या साड्या वाटलेल्या आहेत. बाकी काय केलेलं आहे? त्यानं मेळघाटमध्ये लोकांना जी होळी गेलेली आहे. काही काम करा तेव्हा येऊन ना लोकांना चान्स द्या, तेव्हा तो लोक हे करते ना प्रतिनिधी आपले. तुम्ही अगर चान्सच नाही देणार कोणाले, समोर जाऊच नाही द्या तर कसं होईल? म्हणजे हे काय दोघं नवरा बायको दोघं तर राजकारण चालून काय? महिन्याचा 1 किलो महिना निघते काय? कंट्रोलात 1 किलो गहू भेटते, फक्त तांदूळ भेटते 5 किलो. 1 महिना निघते काय? त्यानं करून दाखवा. 1 किलोत महिना काढून दाखवा. सबसिडी बंद केली, घासलेट बंद केलं, गॅसचे भाव वाढवले. काय केलं? लय काय केलं? विद्यार्थ्याला किती नुकसान होते. सर्वात जास्त 1100 रुपये 1200 रुपये गॅस घ्यायला लागू राहिला. पहिले 400 आणि 500 रुपये होतं. मग काय करा? विद्यार्थ्याला खूप मोठं नुकसान होते. 1000 रुपये फॉर्मचे MSc फॉर्म जर भरतो म्हटलं तर 1000 रुपये. पहिले 100 रुपये 200 रुपये होतं. आज 1200 1000 रुपये फॉर्म भरायचे पैसे घेते. मग काय करणार आहे? आमचा पंजा आहे. नाही बच्चू भाऊ 3 नंबरवर. नाही नवनीत राय फक्त दिवाळीला साड्या वाटते, उन्हाळ्या हिवाळ्यात, आणि किराणा वाटते, बाकी काही नाही. 20 तारखेला अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे आणि हे मतदान मोठ्या प्रमाणात व्हावं याकरता जनजागृती सुरू आहे. मात्र जर आपण विचार केला तर अमरावतीमध्ये दुरंगी लढत सध्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाहावयास मिळत आहे. बळवंत वानखडे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, तर नवनीत राणे ह्या भाजपच्या उमेदवार आहेत. अटीतटीची लढत अमरावतीमध्ये होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. अरुण जोशी, यूसेन न्यूज, अमरावती. श्रृंगार से बढ़ेगी हर महिला की शान जब खरीदारी होगी विदर्भ के सुप्रसिद्ध त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस के साथ। 916 के गोल्ड हॉलमार्क ज्वेलरी पर पाए दुगनी चांदी बिल्कुल मुफ्त और डायमंड ज्वेलरी की खरीदारी पर मेकिंग चार्जेस में मिलेगा 25% का डिस्काउंट। ऑफर 30 अप्रैल 2024 तक वैध। त्रिमूर्ति गोल्ड सिल्वर और डायमंड हाउस, सराफा बाजार, अमरावती। रुंगे सेल्स अँड चेतन ट्रेडर्स, पारस पाईप अँड फिटिंग आणि सेरा सॅनिटरी वेअर फॉसेटचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर, चिटनवीस पार्क चौक, नागपूर। संपर्क 9422842584 और 9423684791।
अश्विनी 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 अमृत तुल्य, अमृत से स्वाद का ताजगी